अरे उसने तेरी खुददारी को ललकारा है यार. क्या कर रहा है? मर्द बन, बी अ मैन. 17-18व्या वर्षी येणारा सगळ्यात महत्त्वाचा विचार, हाऊ टू बी अ मॅन, हाऊ टू बिकम अ मॅन. मर्द कसा असतो, मर्द बनतो कसा. हाय, ओळखलं का? मी शैलेश जावडेकर. आज जरा चुकीचं जरा बरोबर या पॉडकास्टमध्ये एक नवीन एपिसोड घेऊन येतो आहे. आपल्या डोक्यातले विचार जितके चांगले तितकी आपल्या आयुष्याची क्वालिटी चांगली, तितका आपला आनंद सच्चा. आपल्या डोक्यातल्या विचारांचा आपल्या आयुष्याच्या क्वालिटीशी डायरेक्ट संबंध आहे. आणि आज मला बोलायचं आहे मेल जेंडरबद्दल, मुलांबद्दल, मुलांच्या डोक्यातल्या विचारांबद्दल. 17-18व्या वर्षी येणारा सगळ्यात महत्त्वाचा विचार, हाऊ टू बी अ मॅन, हाऊ टू बिकम अ मॅन. मर्द कसा असतो, मर्द बनतो कसा. हा प्रचंड गोंधळात टाकणारा विचार आहे. मुलांच्या डोक्यात जेव्हा हा विचार येतो तेव्हा त्यांना कळत नाही व्हॉट इज मॅस्क्युलॅनिटी, व्हॉट इज फेमिनिटी, एक्झॅक्टली आहे काय, वागायचं कसं. आज आपण थोडं त्या विषयावरतीच बोलूया. माझ्या पिढीबद्दल बोलायचं तर आमच्या वेळेला जो मर्द होता, जो मॅन होता, तो इमोशन्स नसणारा होता, भावना लपवणारा होता, न रडणारा होता, स्ट्रॉंग होता, दुसऱ्यांकडे कधीही मदत न मागणारा होता. कमीपणा वाटायचा ह्या गोष्टींचा. मला माहीत नाही म्हणजे तेव्हा असं का अपब्रिंगिंग आमचं होतं, किंवा म्हणजे मी माझ्या वडिलांना असं पाहिलेलं आहे आणि ते तसंच असतं असं कोणीही न सांगता आमच्या डोक्यात तो विचार रुजला होता, जो माझ्या मते अतिशय चुकीचा विचार आहे. अगदी टोकाला जाऊन बोलायचं तर फिमेल जेंडरला कमी लेखणारा, त्यांची आपली बरोबरी नाही, ते आपल्यापेक्षा खाली आहेत असं लेखणारा, त्यांना तुच्छ मानणारा, त्यांच्याबद्दल विनोद करणारा वाईट प्रकारे हा मर्द होता तेव्हा. दारू पिणं, सिगरेट ओढणं हे तर आपण फार पूर्वीपासून बघत आलो आहे की मर्दानगीचं लक्षण मानलं जातं. दुर्दैवाने ही जी व्याख्या आहे मर्दानगीची ती अतिशय इगोइस्टिक आणि अतिशय अहंकारी असलेल्या माणसाची आहे, एवढंच मला तरी दिसतंय. आज मी या एपिसोडमध्ये जे जे काही बोलणार आहे ते सगळे माझे व्यक्तिगत विचार आहेत. ते तुम्हाला पटतील किंवा नाही पटणार, पण माझे विचार मी आज तुमच्यासमोर मांडतो आहे. सो हा जो इगोइस्ट माणूस आहे तो अतिशय दुर्दैवी आहे माझ्या मते, कारण त्याला त्याच्या अहंकारापुढे तो आयुष्यातल्या किती गमती-जमती, किती प्रेमाची नाती यांना मुकतोय, त्याच्या आयुष्यात त्यांना जागाच तो देत नाही. त्यामुळे तो किती गोष्टी जेन्युइनली मिस करतोय, ज्या गोष्टींनी आनंदाने भरून जाऊ शकतं आपलं आयुष्य, त्या गोष्टी तो मिस करतोय. हे त्यांना कधी कळतच नाही आणि त्यांच्यापर्यंत कधी कोणी पोचत नाही, कारण ते असे ॲक्सेसेबल नसतात कोणाला. ते स्वतःच्या राज्यात मला जसं वागायचं आहे तसं मी वागणार ह्या ॲटिट्यूडचे असतात. ही झाली माझ्या पिढीतल्या मर्दाची गोष्ट. आजकालच्या मुलांसाठी रिअल मॅन तो आहे जो जिमला जातो, 6 पॅक्स बनवतो, वेटलिफ्टिंग करतो, मारामारी करतो, पिस्तूल चालवतो, जो मुलींना किंवा बायकांना सिड्यूस करतो, पटवतो, ज्याला स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट आहे, खेळाबद्दल त्याला खूप नॉलेज आहे आणि तो जोरजोरात त्याची चर्चा करू शकतो. यातले खरं तर काही पॉईंट चांगले आहेत, काहीच हरकत नाही आहे. पण माझा मुद्दा हा आहे की मर्दानगी तो माणूस काय करतो ह्याच्याशी जी जोडली गेली आहे, त्याच्याऐवजी तो कसा वागतो ह्याच्याशी जोडली गेली. हे ना, हे मर्द मर्द मी म्हणतोय ते मला जरा थोडं कृत्रिम वाटतंय. आपण त्याला हिमॅन म्हणूया का? हे जरा थोडं नॅचरली येईल माझ्या तोंडात. तुम्ही भावना समजून घ्या. सो लेट्स ॲड्रेस दॅट रिअल मॅन ॲज हिमॅन. ओके, मी सांगू मी कोणाला ही मॅन समजतो? ज्याच्या पाठीला कणा आहे आणि त्याच्या पाठीच्या कण्यात दम आहे. एकदा एखादी गोष्ट एखाद्याला पटली, एक स्ट्रॉंग बिलीफ तयार झाली एखाद्याबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल, तर मग त्याबद्दल स्टँड घ्यायचा, त्याच्याबद्दल कुठल्याही परिस्थितीत स्टँड घ्यायचा, सोडायची नाही ती गोष्ट. ही जो माणूस करतो तो ही मॅन. आणि हे सोपं नाहीये. हे का सोपं नाहीये? कारण जो स्वतःला संपूर्णपणे ओळखतो, जो माणूस म्हणून कोण आहे, काय आहे हे ज्याला माहिती असतं ना, तोच असा स्टँड घेऊ शकतो.
कारण होतं काय, बहुतेक वेळा आपल्या डोक्यात लोकांनी भरवलेले विचार असतात, कोणीतरी दुसऱ्यांनी भरवलेले विचार असतात आणि आपण त्याला कुठल्याही त्याबद्दल विचार न करता त्याला आपण मान्यता देऊन टाकलेली असते. अशा लोकांची व्हॅल्यू सिस्टीम ही फार कमकुवत असते, वीक असते. ज्याची व्हॅल्यू सिस्टीम वीक तो नाही मर्द, तो नाही ही मॅन. ज्याची व्हॅल्यू सिस्टीम तगडी तो ही मॅन. एकदा तुम्हाला स्वतःची ओळख पटली, तुम्ही कोण आहात, माणूस म्हणून तुम्ही कोण आहात, तुम्हाला आयुष्यातनं काय हवंय, तुमचा पर्पज काय आहे, हे ज्या दिवशी तुम्हाला कळलं ना, त्या दिवसापासून हे जग तुमच्याशी वेगळं बघायला लागतं. तुमचं लोकांची वाद व्हायला लागतात, तुम्हाला लोक नावं ठेवायला लागतात, तुमच्याबद्दल गॉसिप करायला लागतात, तुम्हाला शत्रू व्हायला लागतात. कधी लोक तुम्हाला धमकावतात, तुम्हाला संपवायची भाषा करतात. पण ज्यांची बिलीफ सिस्टीम हलत नाही, वेळप्रसंगी अख्ख्या जगाच्या विरोधात जाऊन आपल्या पर्पजसाठी लढणारी लोक, ही खरी ही मॅन. पटकन तोंडावर नावं येत आहेत, टिळक, सावरकर, गांधीजी. अन्यायाबद्दल चीड असणं, अन्यायाच्या विरोधात उभे राहणं, अन्याय कधीही सहन न करणं, यासाठी कुठलीही किंमत वेळप्रसंगी मोजायची तयारी या लोकांनी ठेवली. दे केप स्टँडिंग टॉल. आणि या माणसांबद्दल काय बोलावं, माझी पात्रता नाही, पण कोणाला मी आवडतोय का नाही, कोण मला अप्रूव्ह करतोय का नाही, एनीबडी हेट्स मी, एनीबडी लव्स मी, याची काही काळजी न करता वेळप्रसंगी स्वतःचं स्टेटस, स्वतःचं रेप्युटेशन पणाला लावणारी, जे जसं बोलतायत तसं खरोखरच असणारी आणि त्याप्रमाणे वागणारी माणसं, ध्येयवेडी माणसं, पर्पजला चिकटून राहणारी माणसं, ही खरी ही मॅन. अजून मला काही प्रकर्षाने जाणवलेल्या क्वालिटीज ही मॅनच्या मी तुम्हाला सांगतो. स्वतःला पूर्णपणे ऍक्सेप्ट करणारी, स्वतःच्या वीक पॉइंट्सवर काम करणारी, डिसिप्लिन असणारी, वाईट सवयी ओळखून ते सोडण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न करणारी, आपल्या भोवती बाउंड्री आखून त्या बाउंड्रीचा रिस्पेक्ट करणारी, अतिशय सेन्सिटिव्ह, संवेदनशील लोक, ही माझ्या मते ही मॅन आहेत. नात्यांमध्ये कॅल्क्युलेशन न शोधणारी, समोरच्याला अगदी मनापासून गुड विशेस देणारी, त्याच्या सक्सेसमध्ये आणि त्याच्या दुःखामध्ये त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी असणारी माणसं, ती माझ्या दृष्टीने ही मॅन आहे. आजकालचे आई बाबा जे मुलांची मतं जाणून घेतात, मुलांच्या मताला रिस्पेक्ट देतात, अगदी वेळ प्रसंगी त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकून घेतात, गरज पडली तर त्यांना सॉरी म्हणतात, माझ्या दृष्टीने ते आईबाप ही मॅन आहेत, कमी नाही आहेत. हे याच्यासाठी फार मोठं काळीज लागतं. आणि शेवटी प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघणारी, ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून बघणारी, त्याचा रंग, रूप, आकार, जात, पात, धर्म, त्याचं स्टेटस काहीही न पाहता, सर्वात महत्वाचं त्याचं जेंडर न पाहता, एकमेकांसाठी उभी राहणारी माणसं, ओळख असेल किंवा नसेल, एकमेकांसाठी उभी राहणारी माणसं गरज पडल्यास, ती माणसं आहेत ही मॅन. आज मी आटोकाट प्रयत्न करतोय ही मॅन व्हायचा. आज आपण जवळजवळ 25, 30, 35 गोष्टी किंवा क्वालिटीज बघितल्या ही मॅनच्या. त्यातल्या एक एक करत मला पायरीवर चढत जायचंय, पण एक ध्येय आहे समोर. आणि माझ्या दृष्टीने आज हे ही मॅन आहेत. आणि आपण हे रोल मॉडेल बनण्याचा ऍटलिस्ट डोळे उघडे ठेवून प्रयत्न तरी करूया. कितपत जमेल हे आपल्याला नाही सांगता येणार, ते वेळ आपल्याला सांगेल तुम्हाला जमतंय की नाही जमतंय ते. पण आज हा एपिसोड तुम्हाला बी अ मॅन, हाऊ टू बी अ मॅन बद्दल कसा वाटला ते सांगा. तुम्हाला यातल्या काही गोष्टी पटल्या असतील तर त्या सांगा, काही गोष्टी पटल्या नसतील तर त्या सांगा. एखाद्या कोवळ्या वयातल्या 16-17 वर्षाच्या मुलीपर्यंत हा एपिसोड पोचवा. याला हाऊ टू बी अ मॅन असं मी म्हटलंय, पण ते जेंडर बायस नाहीये, मॅन वुमन असं नाहीये. हाऊ टू बी अ वुमन, दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट. इनफॅक्ट दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. सो अशा तरुण वयातल्या, कोवळ्या वयातल्या मुलामुलींपर्यंत हा एपिसोड पोचवा, त्यांच्याबरोबर शेअर करा. त्यांची मतं आम्हाला जाणून घ्यायची आहेत. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा आणि आमचे व्हिडिओज पाहत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट. टेक केअर.